महाराष्ट्र के बीड जिले के माजल गांव में एक गंभीर मामला सामने आया है, जिसने स्वास्थ्य व्यवस्था और बाल विवाह जैसे संवेदनशील मुद्दों पर कई सवाल खड़े कर दिए हैं। जानकारी के अनुसार एक नाबालिग विवाहित युवती का कथित रूप से गर्भपात कराए जाने के बाद उसकी तबीयत बिगड़ गई। अत्यधिक रक्त बहने के चलते उसे उपचार के लिए अस्पताल में भर्ती कराया गया। मामले में सामने आई कि जानकारी के मुताबिक युवती को पहले एक निजी अस्पताल में उपचार के लिए ले गया गया। बाद में संबंधित अधिकारियों की ओर से उसे आगे के इलाज के लिए जिला अस्पताल भेजे जाने की बात कही गई। हालांकि जांच के दौरान जिला अस्पताल में उसके भर्ती होने की कोई रिकॉर्ड सामने नहीं आई है और अधिक मामला गंभीर हो गया है। घटना के बाद युवती के वर्तमान ठिकाने को लेकर भी असमंजस की स्थिति बनी हुई है। प्रशासन और स्वास्थ्य विभाग मामले की जानकारी जुटाने में लगी हुई है तथा संबंधित एजेंसियों को युवती का पता लगाने के निर्देश भी दिए गए हैं। सामाजिक कार्यकर्ताओं ने पूरे मामले की निष्पक्ष जांच की मांग करते हुए जिम्मेदार लोगों के खिलाफ कार्रवाई की मांग की है। वहीं माजल गांव ग्रामीण पुलिस थाने में बाल विवाह से जुड़े आरोपों के तहत पति, सास और युवती के माता पिता के खिलाफ मामला दर्ज कर लिया है। पुलिस संबंधित आरोपियों की तलाश में जुटी हुई है। फिलहाल स्वास्थ्य विभाग, पुलिस और प्रशासन पूरे मामले की जांच कर रहे हैं। जांच रिपोर्ट के बाद ही घटनाक्रम के सभी पहलुओं पर स्थिति स्पष्ट हो सकेगी। संदर्भामध्ये जी माहिती आहे ही माहिती आम्हाला आज प्राप्त झाली आहे। त्या अनुषंगाने त्या रुग्णाचा शोध घेतला तर रुग्ण आमच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट नाही आहे, परंतु आरएमओ आउटरीचना सांगून आम्ही त्या पूर्ण प्रकरणाची माहिती, तिथून घटनाक्रम वगैरे सर्व माहिती करून सध्या ते प्रोसेसमध्ये त्याची आम्ही माहिती घेऊ आणि त्या अनुषंगाने योग्य ती कारवाई करू। जर कोणी हलगर्जीपणा वगैरे केला असेल नक्कीच हलगर्जीपणा जर कोणाचा असेल तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित केली जाईल। माझं म्हणणं असं आहे की माजलगाव शहरामध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये एका 17.5 वर्षाच्या मागासवर्गीय मुलीचा ऑपरेशन करण्याचा प्रयत्न झालेला आहे। खरं तर 17.5 वर्ष अल्पवयीन मुलीचं ऑपरेशन करत असताना अनेक नियम आहेत, शासनाने घालून दिलेले नियम आहेत, त्या नियमाचं पालन झालेलं नाही असं मला वाटतंय। आणि ज्यांनी कोणी अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी ज्यांनी जो प्रयत्न केला त्यांच्या विरुद्ध शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे। 17.5 वर्षाचं हे लहान मुलगी, अल्पवयीन मुलगी आज मरण यातना भोगते। तिचा रक्तस्राव चालू होता आणि अशा रक्तस्राव चालू करण्याचं पाप मला वाटतंय माजलगावच्या डॉक्टरांनी केलं आणि त्या डॉक्टरांना शिक्षा झाली पाहिजे आणि याची सत्यता लोकांच्या समोर आली पाहिजे, शासनाच्या समोर आली पाहिजे, जनतेच्या समोर आली पाहिजे अशी माझी मागणी आहे। सुधा मुंडे प्रकरण ताजत असताना पुन्हा माजलगाव मध्ये हे प्रकरण पुन्हा डोक्यावर काढते का? सुधा मुंडे हा पार्ट नंबर 1 आहे। असे अनेक पार्ट बीड जिल्ह्यामध्ये आहेत, त्याच्याकडे शासनाचं दुर्लक्ष आहे। अनेक सोनोग्राफी अनेक जणांच्या हॉस्पिटलमध्ये आहेत, त्या सोनोग्राफीमध्ये लिंग निदान सुद्धा होतंय अशा माझ्याकडे माहिती मिळालेल्या आहेत। त्याच्याकडे सिव्हिल सर्जनना आणि जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष देणं गरजेचं आहे। लिंग निदान करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे। लिंग निदान करून काही लहान बाळांचे जीव घेणाऱ्या लोकांवरती अशा पद्धतीचं कठोर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे। च्या बाबतीत माझी याला लागूनच एक मागणी आहे की या जिल्ह्यात ज्या हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट सोनोग्राफीज आहेत, सोनोग्राफीच्या मशीन आहेत, त्याचे सीसीटीव्ही फुटेज 1 वर्षातले सीसीटीव्ही फुटेज या जिल्हाधिकारी महोदयांनी मागून घेतले पाहिजेत आणि त्याच्यातून कोण तिथं आलं, कोणी सोनोग्राफी केली आणि त्यांचे कुठं ऑपरेशन झाले याचा छडा लागल्याशिवाय राहणार नाही आणि याच्यासाठी जिल्ह्यातल्या सर्व सोनोग्राफी सेंटरचे सीसीटीव्ही फुटेज शासनाने जिल्हाधिकाऱ्यांनी मागून घेतले पाहिजेत।